गिरीश थत्तेचा नमस्कार. आज आपण ऐकूया माझी लघुकथा संगोपन. आज आजारी असलेल्या लीला काकींनी आपल्या मुलांना एकदा भेटण्याची इच्छा मनात ठेवून आपला जीव सोडला. मुलगा पुलकित याला भारतात आपल्या घरी पोहोचण्यासाठी तब्बल 24 तासांपेक्षाही जास्त वेळ लागणार होता. दुःखी काका आपल्या अर्धांगिनीच्या मृतदेहाजवळ बसल्या बसल्या आपल्या मुलांचे केलेले संगोपन, त्यांना दिलेली शिकवण आणि संस्कार ह्या बाबतीत विचार करीत होते. त्यांना कळतच नव्हते की त्यांनी हे बरोबर केलं की चूक. भिंतीच्या आधाराने टेकून पाणावलेले डोळे बंद करून बसल्या बसल्या काय माहिती कधी ते जुन्या आठवणीत हरवून गेले. काका काकी नेहमीच आपल्या मुलांच्या भवितव्याच्या काळजीत राहत असत. त्यांनी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अर्थात हाय स्टेटस आणि कुटुंबियांच्या समृद्धीच्या इच्छेपोटी मुलांना घरकामापासून आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांपासून लांबच ठेवले होते. दोन्ही मुलांना शहरातल्या सगळ्यात उत्तम शाळेत ॲडमिशन घेण्यासाठी काकांनी भरपूर पैसा आणि आपल्या ऑफिशियल पदाचा सगळा जोर लावून दिला होता. मुलं अभ्यासात ठीकठाकच होती. पुढे मुलांना जास्त पॅकेज आणि खूप मोठ्या काही करण्याच्या इच्छेपोटी काकांनी भरपूर डोनेशन देऊन मुलांचे ॲडमिशन एका मोठ्या प्रसिद्ध इन्स्टिट्यूशनमध्ये करून दिले. मुलगी पल्लवी हिला डॉक्टर व्हायचे असल्याने पुढील डॉक्टरीच्या शिक्षणाकरता तिला खूप पैसा खर्च करून रशियाला पाठवले आणि मुलगा पुलकित त्याला IITच्या तयारीसाठी कोट्याला पाठवले. तिथल्या तयारीमुळे पुलकितला IIT तर नाही पण तडजोड करून मोठ्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाले. काका काकींना आपल्या मुलांचे केलेले संगोपन आणि त्यांना दिलेले शिक्षण या बाबतीत आपले नातेवाईक, शेजारी आणि मित्रांना नेहमी कौतुकाने सांगत असत. काकांच्या शेजारी राहणारे वर्माजी आणि कृपलानीजी ह्यांची आर्थिक परिस्थिती काकांच्या मानाने बेताचीच होती, परंतु यांची मुले अभ्यासात हुशार होती. पण म्हणतात ना, महत्वाकांक्षा अनेकदा सामाजिक दर्जाप्रमाणे लहान किंवा मोठ्या असतात. त्यामुळे त्या दोघांचे संस्कारी मुलांनी आपापल्या वडिलांच्या सामाजिक पत आणि महत्वाकांक्षा लक्षात ठेवून घरातील जबाबदाऱ्या सांभाळून शक्य होईल तेवढे स्टेटस गाठले. वर्माजी यांच्या मुलाने BSc करून बँकेत नोकरी केली आणि त्यांची मुलगी हायस्कूलमध्ये अध्यापिका झाली. कृपलानीजी यांना 2 मुले होती. त्यांनी आपले ग्रॅज्युएशन पूर्ण करून ते आपल्या वडिलांच्या दुकानात मदत करू लागले. काही काळानंतर काकांची मुले परदेशात स्थायिक झाली. मुलगी पल्लवी डॉक्टरीचे शिक्षण पूर्ण करून रशियात स्थायिक झाली आणि इंजिनिअरिंग नंतर पुलकित सुद्धा अमेरिकेला गेला. सुरुवातीला ते दोघे बरेचदा भारतात येत होते. नंतर त्यांच्या व्यस्ततेमुळे त्यांचे भारतात येणे हळूहळू कमी होत गेले. हो, पण आई वडिलांच्या सेवेसाठी ते दोघं त्यांना भरपूर पैसे पाठवत होते. पण त्या पैशांची काका काकींना मुळीच गरज नव्हती. ते दोघं काकांची पेन्शन आणि बचत यावर आपले आयुष्य आरामात जगत होते. काका काकी ऐश्वर्यात जगत असले तरी त्यांच्या आयुष्यात त्यांची मुलं आणि नातवंड याची कमतरता त्यांना नेहमी जाणवत होती. काकांनी एकदा हिम्मत करून मुलांना भारतात येण्याविषयी म्हटले तर पल्लवीने तर स्पष्ट शब्दात नकार दिला. ती म्हणाली, माझा नवरा जिथे राहील तिथेच मी राहील. तसं ती काही चूकही बोलली नव्हती. पुलकित
मुलगा असल्याने तो आपल्याबरोबरच राहील अशी काका काकींची अपेक्षा होती. म्हणून त्यांनी एक दिवस पुलकितला घरी परत येण्याबद्दल म्हटले. त्यावर तो म्हणाला की मी माझ्या इथला व्यवसाय सोडून तिथे आलो तर माझ्या मुलांच्या भविष्याचं काय होईल. त्याचं असं उत्तर ऐकल्यावर काकांनी त्याला परत येण्याबद्दल पुन्हा कधीही म्हटलं नाही. शेजारी राहणारे वर्माजी यांची अध्यापक झालेली मुलगी सणासुदीला आपल्या कुटुंबासोबत वर्माजी यांना भेटायला माहेरी येत होती. मुलगा आता बँकेत मॅनेजर झाला होता. तो तर आई वडिलांबरोबरच राहत होता. रिटायरमेंट नंतर वर्माजी आपले कुटुंब आणि नातवंड यांच्याबरोबर व्यस्त आणि आनंदी होते. त्यांची रोजची कामे नातवंडांना शाळेत सोडणे, आणणे आणि घरातली किरकोळ कामे करणे यापुरती मर्यादित झाली होती. सकाळ संध्याकाळ आपल्या बरोबरीच्या मित्रांमध्ये ते आनंदाने वेळ घालवत होते. तसेच कृपलानीजी यांनीही आपला व्यवसाय वाढवला होता. आता त्यांची एक नसून 2 दुकाने झाली होती. त्यांची दोन्ही मुले ती दुकानं सांभाळत होती. कृपलानीजी त्यांच्या दुकानावर कधी कधीच जात होते. त्यांची दिनचर्या पण जवळजवळ वर्माजी यांच्यासारखीच होती. तिन्ही कुटुंबातील मुले अतिशय चांगली, सुसंस्कृत आणि समृद्ध होती. शिवाय आपापल्या संगोपनानुसार आपल्या कुटुंबाची काळजी घेणारी होती. दोन्ही कुटुंबांच्या मानाने काकांचे कुटुंब जास्त समृद्ध होते. तरीही वर्माजी आणि कृपलानीजी या दोघांची दिनचर्या बघून काकांना आपण आपल्या जीवनात पराभूत झाल्यासारखं वाटत होतं. आपल्याजवळ आपली मुलं नातवंड नसल्याची वेदना त्यांना सतत टोचत होती. अचानक खांद्यावर कोणीतरी स्पर्श केल्याने काकांची तंद्राभंग झाली आणि त्यांनी वळून पाहिले तर काय, त्यांची मुलगी पल्लवी आणि मुलगा पुलकित आपल्या कुटुंबाबरोबर तिथे उभे होते. मुलांना पाहताच काकांनी अगदी लहान मुलाप्रमाणे मुलांना मिठी मारली आणि हुदके देऊन जोरजोरात रडू लागले. आपल्या जोडीदाराने साथ सोडली याचे अपार दुःख आणि मुलं भेटली याचा अत्यानंद, या दोन्ही भावनांचे भरती ओहोटीचे तडाखे त्यांच्या मनाला, मेंदूला बसत होते. या तडाख्यात काकांचे शरीर कधी थंड पडले ते पल्लवी आणि पुलकितला समजलेच नाही. धन्यवाद.